चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात नागरिक मोकाट कुत्र्यांपासून त्रस्त झाले आहे। छत्रपती नगर भागातील एका मोकाट कुत्र्याने तब्बल 52 नागरिकांना चावा घेतल्याची बाब उघडकीस आली आहे। याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला निवेदन दिलं होतं। मात्र मनपा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं। नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनाकडून कुत्रे पकडण्यासाठी वाहन पाठविण्यात आले होते। मात्र पकडलेल्या कुत्र्यांना काही वेळातच पुन्हा त्याच परिसरात आणून सोडले जाते। परिणामी तुकुम परिसरात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या वाढल्या असून नागरिकांना घराबाहेर पडताना हातात काठी घेऊन फिरावे लागत आहे। त्यामुळे या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे करण्यात आली आहे। या समस्येवर शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक सुरेश पचारे आणि युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त अकनुरी यांना निवेदन देण्यात आलं। दरम्यान निवेदन स्वीकारताना मनपा आयुक्त अकनुरी यांनी संबंधित विभागातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यामुळे यापुढे पालिका काही करू शकत नाही असं उत्तर दिल्याचा आरोप सुरेश पचारे यांनी केला। आयुक्तांच्या या अकार्यक्षम भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर मनपा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे। महानगरपालिकेमध्ये छत्रपती नगर, शास्त्रीनगर प्रभाग 2चे ज्येष्ठ नागरिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने अकनरी नूरेश कमिशनर साहेबांना एक निवेदन देण्यात आलं। त्याचा विषय होता मोकाट कुत्र्यांची शेल्टर होम मध्ये रवानगी करण्याबाबत। छत्रपती नगरमध्ये जवळजवळ 20 कुत्र्यांचा एक खूप मोठा झुंड तयार झालेला आहे आणि त्या झुंडामुळे आमचे ज्येष्ठ नागरिक लहान बालगोपाल रस्त्यावर निघणं कठीण झालेले आहेत आणि कुत्रे गाडीत दिसली का धावतात, मागे लहान मुलाच्या मागे धावतात। आता आमचं यांना मागणी आहे का त्यांना सर्व कुत्र्यांना पकडून शेल्टर होम मध्ये टाकण्यात यावं आणि त्या कुत्र्याचं तिथून दुसऱ्यांदा सुटले नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे। अकनरी नूरे साहेब कमिशनर साहेब म्हणतात का आमच्याकडे तसं निवेदन नाही आहे, कुत्र्याला आम्ही ठेवू शकत नाही। आता मग लोकांना चावू देण्याची मुभा तुम्हाला आहे का? हा चंद्रपूर जिल्हा वनसंपदेने सजलेला जिल्हा आहे। येथे वाघाचे टायगर आणि वाघाचे अटॅक होऊन राहिलेले आहे। आता कुत्र्याचे टायगर अटॅक सुरू होणार आहे। तिथे लहान लहान मुलावर अटॅक करून राहिलेले आहे। आता याला जर वेळीच रोखलं नाही तर खूप गंभीर घटना होऊ शकते। याच्यासाठी यांना आज आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे का 15 दिवसाच्या आत तुम्ही त्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अंतवा। आम्ही 16व्या दिवशी इथं घंटानाद आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही। आज उद्धव साहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। सुरेश भाऊ पचारे यांच्या मार्फत आम्ही अकनुरी नरेश यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही जाहीररित्या सांगितलेलं आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही त्या कुत्र्यांचे नियोजन करणार नाही तर 16व्या दिवशी आम्ही इथं चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 16व्या दिवशी घंटानाद आंदोलन करू आणि त्याच कुत्र्यांना आणून आम्ही जे महानगरपालिकेला सोडू। त्याचप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अकनुरी नरेश साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही कुत्र्यांना रॅबीजचे लसीकरण दिलेलं आहे। आमचं त्यांना एक सवाल आहे की अगर तुम्ही रॅबीजचं इंजेक्शन दिलेलं आहे परंतु ते कुत्रे लहान लहान मुलांना चावा घेण्यासाठी रस्त्यावर फिरत आहे तर त्या कुत्र्यांचं कुठं ना कुठं नियोजन करावं आणि अन्यथा आम्ही आंदोलन करू।